चला उठा, मुंडावळी बांधा. आम्ही नाही बांधणार. का हो, काय झालं? काही नाही. अगं बाई, आमच्या नवरीबाई रुसल्यात वाटतं. रुसलो नाही की आम्ही. मग हो, चिडलोय, रागवलोय खूप खूप. कुणावर? आमच्यावर. का रागवला बरं? मग शंकराजींच्या जवळ त्यांचे बाबा कसे असतात? अहो, आता शंकराजी म्हणायचं नाही. म्हणणार. आता ते तुमचे होणारे पतिदेव आहेत. अहो जाऊ म्हणायचं, स्वारी म्हणा. जा. आम्ही नाही. त्यांचे बाबा त्यांच्या जवळ. आणि आमचे बाबा मग कुठे गेले सांगा? कधी करणार आमचे लाड? आतापर्यंत असते तर किती लाड केले असते. एवढे 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 मुख्य घेतले असते, पण ते दिसतच नाही. दिसतील हो. कधी? आणि आईसाहेबी खरं काही सांगत नाही. त्यांच्याशिवाय आम्हाला करमत नाही. कुठे गेलेत आबासाहेब? आम्हाला सांगा, तुम्ही तुमच्या आबासाहेबांचे वाघ आहात ना? हो. शूर आबांचे शूर वाघ आहात ना? हो. मग असं समजा, तुमचे आबासाहेब तुमच्यासाठी एक मोठी चांगली भेट आणायला गेले आहेत. गुलबकावलीचं फूल? हो, गुलबकावलीच्या फुलासारखंच दुर्मिळ आहे ते. बघा, खुश व्हाल तुम्ही. तुम्हीच नाही, रायगड खुश होईल. खरंच? आत्याबाईंवर विश्वास आहे ना? हो तर. चला. आता मुंडावळी बांधा. महाराज, दारू गोळ्याचं कोठार या इथं आहे. आणि औरंगजेबाचा तंबू? औरंगजेबाचा तंबू या इथं, गुलालबारीत. या इथं वजीराचा महल आणि झिनत इथं राहते. जनानखान्याचा बराचसा भाग या इथं आहे. या इथं कचेरी आणि हा किल्ल्याचा भाग. सैनाबादी महलची कबर या इथं आहे, जी औरंगजेबाला त्याच्या तंबूतून थेट दिसते. आणि आपण या इथं आहोत. आणि ती तापी माय? होय महाराज. दारुगोळ्याच्या कोठाराकडे जायचा मार्ग? कोठारापर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर या किल्ल्यातून एक भुयारी मार्ग आहे, आणि दुसरा आपल्याला गुलालबारीतनं थेट पुढे यावं लागेल. जी काका, आम्हाला आश्चर्य वाटतं. औरंगजेबाचा तंबू दारुगोळ्याच्या कोठाराच्या एवढ्या जवळ कसा? महाराज हा त्याचा हट्टीपणा असणार. बरोबर आहे पंत. महाराज हा त्याचा हट्टीपणाच आहे. त्याला झैनाबादीची कबर बघायची होती म्हणून इथं तंबू टाकलाय. कुठल्याही निमित्तानं का होईना, औरंगजेब महाल सोडून तंबूत आला ही गोष्ट आपल्या पथ्यावर आहे. हो, पण राजे, आपण कोठारापर्यंत पोचायचं कसं? भटजी काका, खंडोजी, कोठारापर्यंत जाण्यासाठी आपल्याला औरंगजेबाच्या तंबूवरनं पुढे जावं लागेल. पण पहिरजी काका, जवळजवळ लाखभराचा अंगरक्षक दल त्याच्या भोवती असणार. चौक्या पहारे असणार. पंत, आपल्याला ते सगळे चौकी पहारे फोडून आत घुसावं लागेल.
चौकी पारे कसे फोडता येतील? महाराज, औरंगजेबाच्या सैन्यात असलेले आपले मावळे जे आता हशम बनून आहेत, त्यांनी अधिकाऱ्यांना लाच देऊन इथं बदल्या करून घेतलेल्या आहेत. शाबास. त्यामुळं आपला शिरकाव तर होईल, पण आपल्याला सावध पण राहावं लागेल. ठीक. दारुगोळ्याचं कोठार आपल्याला रात्रीचे पहारे बदलण्याच्या वेळी उडवायचं आहे, कारण ती वेळ जेवण करून झोपण्याची असते. औरंगजेब ईशाच्या नमाजीनंतर जागत नाही. निदान ईशाच्या नमाजीनंतर जागणं तो पाप समजतो. त्यामुळे ईशाची नमाज हीच आपली दारुगोळ्याचं कोठार उडवण्याची वेळ. दारुगोळ्याच्या कोठाराचा धमाका होईल तेव्हा औरंगजेबाचा तंबू सुद्धा जळून भस्मसात होईल. राजे, साधी चिन्हे सुद्धा शिल्लक राहणार नाही. बर्जी काका, आपल्या परतीचा मार्ग? महाराज, परतीचा मार्ग तयार आहे. दर 10-15 कोसावरती ताज्या दमाची घोडी तयार ठेवल्यात. शाबास. आता लक्षात ठेवा, किंचितही चूक होता कामा नये. ही आपल्यासाठी शेवटची संधी. चला अक्षता घ्या लवकर, चला. अहो इथे काय करताय तुम्ही? अहो अक्षता घ्या लवकर. हा हा हा. नवरदेव, नवरदेवाची घोडी माघारी फिरली. अरे देवा, हे बघता बघता नवरदेव मांडवात येते. वय गर्दी बघा, तांदूळ बी वाटून होतील आता. काय करावं तेच कळत नाहीये. राजांचा काही निरोप नाही. निदान बहिर्जी काकांची माणसं आली आहेत? नाही, त्यातलं कोणी बी नजरेत पडलं नाही. राजांना एवढा का उशीर झाला कोणास ठाऊक. आता पाव तर यायला पाहिजे होत. ठरलं नियोजन पार पडलंय नाही पार पडलंय काही कळायला मार्ग नाही. घ्या हुआ उगा. मी आता आपले खबरगीर पुढे पावतर पाठवले ते, पण त्यांची पण काय खबर नाही. लग्न मुहूर्त जवळ आलाय. निदान अक्षता टाकलं तरी वधूपिता मांडवात असायला हवेत. लोक विचारायला लागतील. आता कुसबुस सुरू व्हायला लागली. मला राणी साहेबांची काळजी वाटते. वधूपिता नसताना लग्न कार्य कसं काय पार पडणार आहे? कठीणच आहे. तर पर थोडी माणसं सोडली तर गडावर कोणाला बी माहित नाही, राजा गडावर नाहीत ते. मुलीच्या मामांनी मुलीला घेऊन या. घटिका भरत आली आहे. आम्ही मांडवात येणार नाही नाही नाही. भवानीबाई, असं करू नये हो. चला बरं. नाही. अहो असं म्हणायचं नाही. चला म्हटलं की लगेच जायचं असतं. आजी साहेब, तुम्ही तरी सांगा ना यांना. येऊ द्यात ना आबासाहेबांना. हो, आबासाहेबांना यावंच लागेल. ते येतील, पण तोवर इतरांचा खोळंबा करायचा का? नाही ना. शिवाय लग्न घटिकाही जवळ आलीये. चला, मुहूर्त निघून जाईल. जाऊ देत मुहूर्त. भवानीबाई, चला. असा हट्ट बरा नाही. तुमच्या सगळ्या सख्या मांडवात तुमची वाट बघत उभ्या आहेत. आम्ही त्यांना सांगितलंय, नवरीबाई गौरी हराची पूजा करत आहेत म्हणून. चला बरं. नाही. चला, झाली का तयारी? मामासाहेब, आम्ही येणार नाही आबासाहेब आल्याशिवाय. काय साहेब? अहो काय आहे? आमचं जाऊ द्या, निदान लेख काय म्हणतात ते तरी ऐका. आम्हाला नका सांगू, तिला तरी सांगा की खरं खरं. अहो का भावनेशी खेळ मांडलाय तिच्या? काय वाटत असेल तिला? आणि पै पाहुणं काय म्हणतील? काहीतरी गडबड आहे. हे मी बोलत नाही, हा लोक बोलतात. हा, आम्ही येणार नाही. आमचं भावानी बाळ
रुसलंय का काय? आता तुमचा आबासाहेब येऊ द्या बरं काय, मग त्यांची मजा बघा. एवढं सोन्यासारखं लेकरू आमचं आणि त्याचा उलूसा हट्ट पुरवता येईना म्हणजे काय? आणि मग मामा म्हणून आमचा तरी काय उपयोग? भवानीबाई, आता अजिबात काळजी करायची नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण ते येतो म्हणाले होते. अहो, ती येतील तर येतील की, पण आता बाहेर तुमच्यासाठी केवढी माणसं आल्यात बघितलं का? चला आम्ही जाऊ. मामा चला हो, तुम्ही असं करा, आमच्या खांद्यावर बसा आणि मग चला मजा बघायला. हो पण मामा साहेब ऐका तरी आमचं, या. शाबास. आ. बघा बरं, एवढं गुणाचं लेकरू आहे आमचं आणि साधा हट्ट पुरवायला येईना आबासाहेबांनी. कान्होजी काका, लगुलग जावा आणि यांच्या आबासाहेबांनी घेऊन या, तोवर आम्ही मांडवत आहोत. येत. शेवटी काही गोष्टी नशिबातही पाहिजे असतात. काय झालं? शेवटी मामासाहेब आलंच नाहीत नवरदेवाला उचलून न्यायला. आम्ही आहोत की. हा, तुम्ही आहात, ती शोभा आहे का? हा? नाही म्हणजे छत्रपतींनी मांडवत उचलून नेणं वेगळीच गोष्ट आहे. वाटल्यास थांबा, मांडवात यायच्या अगोदर ह्या बोलून राजांना. कोण आहे? मी. का अडवलंय नवरदेवाला? सोडा वाट. आणि तुम्ही का नाक खुपसताय? पाहुणे म्हणून आला आहात ना, मग पाहुण्यासारखेच राहा. पण मी कुठं काय वंगळ बोललोय? हा, राजांना बोलवा एवढंच म्हणालो की. हो आहेत कुठं? आता शेवटच्या घटकाला बी नकोत का ते? ते लगीन घर बघतील. तुम्ही अक्षता घ्या आणि मांडवात उभी राहा. ठीक आहे, माझं काय. पण मामानं नवरदेवाला उचलून आणलं नाही म्हणून लोक बुयावर करतील. वर पक्ष नाराज होईल की. कान्होजी काका, त्याची काळजी आम्ही घेऊ, तुम्ही मागे वा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दादासाहेब आणि आम्ही वेगळे नाही आहोत, समजलं? नाही, हे ठाऊक आहे की मला. पण राज ते राजच शेवटी. काय व का थांबलायचा? ओ तुम्ही वा बाजूला, वा बाजू. नाही, माझं म्हणणं एवढंच होतं का नवरदेवाला राजांनी उचलून नेलं असतं तर. नेत्याल नेत्याल तेसनी उचलून नेत्याल आणि तुम्हासनी बी नेत्याल. युवराज, मुहूर्ताची वेळ झाली, चला व या. या. राजे, निघायचं? हो निघायचं तर, पण जरा बसता का? बसा. हे काय? फेटा.
आम्ही ओळखीत येऊ, विघ्न येईल. विघ्नासाठी नाही राजे, लग्नासाठी या फेटा. लग्न म्हणजे? राजे, अहो आज लेकीचं लग्न, दिवस मावळतीला गेलाय, गोरज मुहूर्त सुरू झालाय. गोरज मुहूर्त? लेक बोहल्यावर चढली असेल. अक्षता टाका राजे लेकीच्या डोक्यावर. सुमुहूर्त सावधान, गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता चया गंडकी पूर्णा पूर्ण जलै समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम. सुमुहूर्त सावधान. आयुष्मान भव, सुखी भव.